आणि जे औषधी आहेत, जे आमचे प्रिस्क्राईब मेडिसिन आहे, ज्याच्यामध्ये प्रीगॅबॅलिन किंवा नायट्राझेपाम नावाची जी औषधी आहेत, याचा आज मार्केटमध्ये सहजासहजी ब्लॅक मार्केटमध्ये ते उपलब्ध होते आणि त्याचा पण ही मुलं वापर करताना दिसत आहेत. या अंमली पदार्थांसोबतच डिजिटल ॲडिक्शन हे पण खूप कॉमन आहे, जे की सर्रास आज आपण पाहतो की आपल्याला दिसतंय. डिजिटल ॲडिक्शन म्हणजे मग ते स्क्रीनच्या स्वरूपामध्ये असेल, जिथे लोक बिंज वॉचिंग करतायत, नेट सिरीज असतील, वेब सिरीज असतील किंवा अडल्ट कंटेंट झालं पॉर्नच्या स्वरूपामध्ये, ते त्याचं ॲडिक्शन आहे. गेमिंग आहे, म्हणजे पबजी किंवा फ्री फायर सारखे गेम झाले, त्यांचं ॲडिक्शन आहे. गॅमलिंग म्हणजे आता सध्या त्याच्यावर बंदी आहे, मात्र काही काळापूर्वीपर्यंत पण त्याच्या ॲड्स याचे जंगली रमी किंवा Dream11 वगैरे अशा याच्यातनं जुगार, इंटरनेट हा एका पद्धतीचा इंटरनेट जुगारच होता. तर त्याचं पण व्यसन जे आहे हे आम्हाला दिसलेलं आहे. आता डिजिटल ॲडिक्शन हे आपण म्हणूयात की त्याचे डायरेक्ट शारीरिक दुष्परिणाम नसले तरी ते एक सायलेंट किलर आहेत, कारण ते तुमची वेळ बऱ्यापैकी कन्झ्युम करतात. तुमची क्रियाशीलता आणि तुमची जी प्रोडक्टिव्हिटी आहे ही या व्यसना डिजिटल ॲडिक्शनमुळे कमी होऊन जाते. तर सध्याच्या काळामध्ये जे ट्रान्झिशन आहे हे जास्त करून डिजिटल ॲडिक्शन हे खूप जास्त प्रमाणामध्ये बघण्यात आले आहे. म्हणजे आपण पाहतोय की आता अगदी जी मुलं 10वीला सुद्धा गेलेली नसतात त्यांच्या हातात फोन जातोय आणि मग ते एक प्रकारे त्या डिजिटल ॲडिक्शन कडे जातात.